चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. चला नानू संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विनंती असेल, अजूनही बरेच सामने पेंडिंग आहेत त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. आणि दोंडावडील टीम सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे आपण देखील. चला मॅचची सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो आम्ही परिवर्तन. येथील मायक्रोफोन मध्ये स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली गारिवली गावचा गोडामास आमचे मित्र रोशन संते सर, थँक्यू सो मच. थैंक यू सो मच सोनू बांगर. थोड़ा सा बेस कमी करना तुषार. हालो 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 चेक हालो हालो चेक हालो चेक हालो. यस थँक यू. चला राया टीम कुठे जायचं नाहीये. फुरकान बाय थांबायचं. यानंतर तुमचा सामना असेल विनर विनर या दोन टीम मध्ये. पहिला चेंडू बॅटची कडा सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडले यष्ट्यांच्या पाठीमागे. विकेटचं बदन. पहिल्या चेंडूवरती विकेट. अमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय हरेश भोईर यांचा संघ आपण पाहतोय. जे पुरस्कर्ते आहेत गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. फुल टॉस त्याला पाठवलं स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
मच बघा 10-9 या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. ड्रेस कोड सेम नाहीये, त्यामुळे शिस्तबद्ध ही क्रिकेट स्पर्धा आहे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल. स्विच हिट करतायत, इनफिल्डच्या वरून खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती. जेव्हा इनिंग संपेल तेव्हा त्या 2 धावा ऍड करू आम्ही स्कोर कार्ड मध्ये. खऱ्या अर्थाने या आधीच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती माईस कुंगलेने. त्यासाठी चिंचवली गावचे उद्योजक समाजसेवक नितीनजी मोरे साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांना आलं होतं आणि ते ऑनलाईन झालेलं आहे. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मेन पंच आपण पाहू शकाल जतीन सर आहेत, जतीन भुयाल सर. स्क्वेअर लेगचे पंच नक्कीच सुदीप अंबवणे सर. आलाय हा वाईट बॉल. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली या गावाला देखील क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे. अनेक मोठे टुर्नामेंट धोंडा वडवली गावामध्ये पाहत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र भाग्येश म्हात्रे यांचा आवाज दरवर्षी आपण ऐकत असतो. हुक करतायत. पाठवलाय फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 12. 1-12 ही धावसंख्या आहे. चला पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. या पुढील सामना 5 षटकांचा असेल. विनर आणि क्वालिफाईंग मॅच हा 4 षटकांचा असेल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज काशीनाथ. स्ट्रायकिंगला बॅट्समन उमेश दळवी आहेत. हरेश भाऊ यांचा हा संघ आहे जे आमने गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. आमने म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र विकी केने यांच्या गावातील हरेश भाऊ आहेत. सुप्रसिद्ध उद्योजक पुरस्कर्ते या टीमचे गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. स्वीप करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार.
क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर, हा येतोय षटकार. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पॅड वरती ब्रश होतोय आणि त्याच्यावरती नक्कीच बॅटकट आहे हे सांगत असताना जतीन सर धावसंख्य आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती. सोनू बांगर आपण कुठे असेल तर या. येस, आपल्यासाठी फुरकान भाई यांच्या माध्यमातून स्पेशल गिफ्ट आहे. फुलटॉस त्याला पाठवलं स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. या संघाने एकतर्फी सामना जिंकलेला आहे. राव भाई यांचे ते आगमन होत आहे. वेलकम. पहिल्या मॅच मध्ये नव्हते. राव कुंगले उर्फ तेजाभाई, MS धोनी राया टीमचे. क्या बात आहे, कीपर बीट, बॅट्समन बीट, शॉट थर्डमॅनला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय बाईकच्या स्वरूपात चौकार. मॅच मोतीलाल शहा साहेबांचा संघ आहे MS11. 10वा संघ टॉप एज. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार चौकार. मॅच चला रोहिदासजी पवार आणि कैलास कुर्ले यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. धावसंख्या आहे 37. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 10 गावचे कैलास कुर्ले आणि रोहिदास पवार. कैलास मिरकुटे आणि रोहिदास पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली हरेश भाऊ यांचा हा संघ आहे जे आमने गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहे. 37 नंतर इनिंग संपेल तेव्हा ऍड करू. पेनल्टी आहे 2 धावांची. ड्रेस कोड बद्दल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. नितीन येतोय सेकंड स्पेल मध्ये ज्याने बॅटची कडा आहे. पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट. बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग. एकच 10 मिनिटे धावसंख्या. एकने पुढे जाईल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत.
क्या बात आहे, डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न, 100% एफर्ट, 100% प्रयत्न टाळ्याहून जाऊ द्या फिल्डर साठी. मिहीर क्या बात आहे, 100% एफर्ट, डाईव्ह लगावून हा झेल घेण्याचा प्रयत्न. जर हा झेल पकडला असता तर या स्पर्धेमधील सर्वोत्तम झेल हा ठरला असता. धावसंख्या आपण पाहू शकाल एकनी पुढे जाईल. 39 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल आपण पाहू शकाल 41. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतात LBW ची आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल 42 धावा. चांगली गोलंदाजी होते नितीनच्या माध्यमातून. या षटकामध्ये अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये 37 बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. त्याचं कारण नितीन अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. फुलटॉस, खराब चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार हाय तो षटकार. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 पुढे जाईल 48. 48 धावा. याआधी 4 चेंडू अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती फेकले होते. 5वा चेंडू फेकला फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. हाफ ट्रॅकर, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, गॅप मधून चेंडू चाललाय. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण, कारण की यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत आणि ते दोन्ही सामने आजच कव्हर करायचे आहेत. बघा कालचे 2 सामने पेंडिंग राहिलेले आहेत, ते शनिवारी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. गोरसे बी आणि सामना होणार आहे खडे गोलवली या 2 टीम मध्ये. त्यानंतर जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा या टीम समोर खेळणार आहे. आणि 5 संघांमध्ये त्यानंतर काय केलं जाईल आयोजक ठरवतील, कारण की यावर्षी एक नवीन संकल्पना आहे 6-6 षटकांचे सामने, मॅजिक ओव्हर. त्यामुळे टॉप 5 मध्ये जे 5 संघ जातील त्याही 5 संघांमध्ये काहीतरी वेगळे पण नक्कीच असणार आहे. मॅजिक ओव्हरला सुरुवात होती आहे
आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय. धावसंख्या आहे 52. या षटकामध्ये आहे 15 धावांचं चॅलेंज. जर 15 धाव बनवल्या तर 5 धाव प्लस होतील आणि 15 पेक्षा कमी धाव बनवल्या तर 5 धाव मायनस होतील. आय थिंक मॅच बॉल येतोय. चला पंच, तुमच्या डोक्यावरती जो गॉगल आहे तो काढा आपण. बरोबर. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. विकेट किपर बीट झालेत. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट +1. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 54 धावा. 54. दमदार सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात राहिली आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट देखील आय थिंक झालेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट +2. मिळतील चेंडूवरती 3 धावा. धावसंख्या आहे 57. चांगली गोलंदाजी, परंतु हातावरती नियंत्रण नाहीये. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. गोपालने झालाय बाद. प्रथमेश येत आहेत. नवीन फलंदाज. दोन चेंडू झालेत या मॅजिक ओव्हर मध्ये. आतापर्यंत 5 धावा बनवलेल्या आहेत. त्या धावा नक्कीच अवांतरच्या स्वरूपात आलेल्या आहेत. एकही धाव बॅटने आली नाहीये या षटकामध्ये. जय चांगली गोलंदाजी करतात. विकेट देखील मिळवली आहे. न्यू बॅट्समन प्रथमेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि टप्पा पडल्याने चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. ही खासियत आहे जयची. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 57 आहे. पुन्हा एकदा फटका उचललाय. हवेमध्ये आहे. झेलची शक्यता असेल परंतु फिल्डर दूर आहेत. लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
धावसंख्या आपण पाहू शकाल 61. अजूनही 6 धाव बनवायच्या आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. चला मंगल लोखंडे आपण कुठे असेल तर या. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत अवघ्या 9 आलेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 6 ची गरज. मॅजिक ओव्हर सक्सेस करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली या टीमला हरीश भाऊ यांचा संघ आपण पाहतोय जे आमने गावचे आहेत. दुसऱ्या बाजूला मोतीलाल शहा साहेबांचा संघ डहाणू संघ. 1 चेंडू 6 धावा बनवावे लागतील. गतीमध्ये परिवर्तन. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 62. 1 चेंडू 5 बनवायचे आहेत. मॅजिक ओव्हर सक्सेस करण्यासाठी धोंडा वडवली या संघाला. ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2च धाव मिळणार आहेत. तिसरीचा प्रयत्न नाहीये आणि 2 धाव मिळतील या चेंडूवरती. एकूण बनवल्या या षटकामध्ये 12 धावा. त्यामधील 5 धाव मायनस करूया आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59. कारण की धोंडा वडवली या संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंगॉन सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. अक्षय पाटील येतोय. सिक्सर किंग आहे गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली या टीमचा. अक्षय पाटील धावसंख्या आहे 59. युवराजने चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये विकेट देखील मिळवली आहे. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत.
या सामन्यामध्ये युवराज ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, धावची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. यश येत आहेत, यश जाधव. यश जाधव येत आहेत 6व्या क्रमांकावरती. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये, त्यामुळेच फलंदाज झालाय बाद. विकेट गमावलाय या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला हुक करतायत, सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या 63. अपील करतायत. LBW ची अपीलला फेटाळली. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती आहेत. काय गोलंदाजी होती या षटकामध्ये. युवराजने इम्प्रेस केलेला आहे. 4 षटकांमध्ये 59 धावा बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये बॅक टू द बॉलर. काय चेंडू अडवलेला आहे फॉलो थ्रू मध्ये. आलाय हा डॉट बॉल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64. अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलेलं आहे युवराजने आणि या मॅच मध्ये MS11 डहाणू या टीमला कमबॅक करून दिलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. जय येतोय सेकंड स्पेल मध्ये या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 65. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन अक्षय पाटील मिस्टर AP.
ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 66. अंतिम षटक आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. धावसंख्या 66. फुलटॉस चेंडू गॅप मधून चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. अप्रतिम फेकी देखील आपण पाहतो. ऑन द स्टंप फेकी ॲक्युरेट फेकी डीप मधून मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 67. 67 धाव धावफलकावरती. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी आणि सोपा सहज हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे मिस्टर AP अक्षय पाटीलला. धावसंख्या 68. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन यश जाधव. पुन्हा एकदा टॉप एज आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट सीमा पार. हाय तो चौकार. मच धावसंख्या 72 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जय अपिश खेळत आहेत. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरीचा प्रयत्न चालवलेला आहे आणि धावबादची संधी. विकेटचं बटन. फलंदाज झाल्या बाद. धावसंख्या 74 धावा धावफलकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय भरतभाऊ गोंडले साहेबांचे ते आगमन होत आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. भाऊ आपण व्यासपीठावरती आलेले आहात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने भरतभाऊ गोंडले साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी सर्व ट्रॉफीज ज्या ब्युटिफुल ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व वरदगावचे उद्योजक समाजसेवक आणि शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय भरतभाऊ गोंडले साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 75 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा ऍड करूया पेनल्टीच्या. धावा होतील 77 आणि 78 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी MS11 डहाणू या संघाला 13.00 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. चला डगआउट त्या दिशेने आहे. MS11 MS11
MS11 डहाणू या टीम समोर टार्गेट आहे ते म्हणजेच 78 धावांचं. 13.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील MS11 डहाणू या संघाला. चांगली कामगिरी राहिली आहे ती म्हणजेच हरेश भाऊ जे आमनेगावचे आहेत पुरस्कर्ते गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली या टीमचे 77 धाव बनवल्यात 6 षटकांमध्ये आणि 78चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अठ्ठ्याहत्तर धाव बनवायचे आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढच्या इनिंग मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच. गावदेवी स्पोर्ट धोंडा वडवली टीम आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. सलामीची जोडी देखील पाठवायची टीम डहाणू संघ. थँक्यू सो मच रोशन संते. जमलेल्या माझ्या तमाम सर्व लाडके क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मी सोनू बांगर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. सध्या तरी नक्कीच आपण पाहतो आहे आजचा स्पर्धेचा 4था दिवस. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर सीताराम तामाने स्मृती चषक 2025 पर्व आणि नक्कीच झालेल्या सर्व मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि जे जोडले गेले प्रेक्षक वर्ग आहेत ऑनलाईन गेले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅच आपण पाहता डहाणू विपक्ष एका बाजूला टीम असेल गावदेवी स्पोर्ट धोंडा वडवली. प्रथम बॅटिंग केली, 6 षटकांचा सामना आणि प्रथम बॅटिंग करत असताना 77 धाबा बनवल्यात. 78 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी डहाणू टीमची मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. युवराज आणि अर्जुन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला फलंदाज युवराज, ऑन स्ट्राईक नॉनस्ट्राईकला फलंदाज अर्जुन असेल आणि गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक प्रज्वल येतोय. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. सेकंड इनिंगला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले.
हो पहिला चेंडू या ठिकाणी पाहावा लागेल. पंच पाहणी करतात आणि सांगतायत की आतमधून गेलाय चेंडू. असं वाटलं होतं फलंदाज युवराजला की चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाईल, परंतु तो आतमधून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक असेल. या षटकामध्ये चांगली सुरुवात करावी लागेल डहाणू टीमला. आपल्या सलामी जोडीला नक्कीच युवराज आणि अर्जुनला चांगले फटके मारावे लागतील या षटकामध्ये, कारण की टार्गेट मोठं आहे. 78 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 13.00 ची सरासरी गाठावी लागेल प्रति षटकामध्ये. आडव्या बॅटने खेळतात, समोर खेळतात. फटका चांगला आहे. अलोन द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू उपस्थित असतील आणि मिळते सिंगल. खातं खुलं झालं. फलंदाज युवराजचा 1 या धावसंख्येनं अकाउंट ओपन होतं. टीम डहाणू संघाचं देखील श्रीगणेश होतोय स्कोर बोर्ड वरती. पुढचा बॉल षटकातील प्रज्वल तवियार ओव्हर द विकेट. अर्जुन साठी हा बॉल फटका चांगला आहे. बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक चौकार. सफल झाले थोडेसे आणि क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळतायत. नटराज स्टाईल हा चेंडू खेळण्यात आलाय. चौकार होतोय. खातं खुलं होतोय फलंदाज अर्जुनचा. अर्जुन आणि युवराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बिग बॅटल आपण पाहतात. दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ एकाच कॅलिबरीचे आहेत, त्यामुळे सामना भरपूर चांगला रंगेल. पुढचा बॉल आहे षटकातील ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरा ऍक्शन देखील दाखवून देतात फलंदाज अर्जुन, परंतु संपर्क झाला नाही. वेगवान चेंडू कुठलेच वरती पडल्यानंतर ऑप्शनवरनं फार वेगानं जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज प्रज्वल. पुन्हा एकदा हाच फटका खेळायचा होता मागच्या चेंडूवरती. यावेळेस प्रॉपर कनेक्शन पॉवर पे सुरू आहे आणि बॉल कव्हर सीमा रेखा बाहेर. दुसरा चौकार अर्जुनच्या बॅटमधनं. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 9 धावा फलकावरती. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं सुरू आहे. पॉवर पेस गोलंदाज प्रज्वलचा. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करत असताना गावडीबी स्पोर्ट धोंडा वडवली हरेश भाऊ यांच्या माध्यमातून हा संघ पॅक करण्यात आला. आमने गावचे उद्योजक त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर अर्जुन ऑन स्ट्राईक. हा ट्रॅगर होता. पूल करतायत. हा पण पूल करतायत आणि मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षकाला चेंडूने हुलकावणी दिली आहे. बॉल सीमा पार. चौकार. नक्कीच वाटलं होतं क्षेत्ररक्षकाला चेंडू हातामध्ये येईल, परंतु आउटपीच थोडीशी खराब असल्यामुळे चेंडू ठिकाणी थोडासा बाउन्स झाला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय सीमा पलीकडे. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीम मीटिंग करू नका सूचना असेल. धोंडा वडवली टीम स्वीट अँड शॉर्ट मीटिंग करायसाठी आपल्याला ड्रिंक्स मेक मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या षटकामध्ये आपल्याला अवधी असेल. आता आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता होईल सर्वांसाठी तेव्हा पाणी पाठवलं जाईल आणि त्यावेळेस तुम्ही टीम मीटिंग करू शकता. या आयोजकांच्या सूचना आल्यात, कारण की वेळ आमच्याकडे फार कमी आहे. सामने आम्हाला कव्हर करायचे लवकर. 13 धावा फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 78चा पाठला सुरू आहे. 13ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे प्रति षटकामध्ये आणि त्याच अनुषंगानं ही चांगली सुरुवात केली आहे. खास करून फलंदाज अर्जुनच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. फ्लाइंग स्टार निर्माण करतोय. स्वप्नबद्ध सुरुवात केली आहे. सावध सुरुवात केली आहे टीम डहाणू संघानं. खूप दूरवरचा प्रवास करून हे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत.
त्याबद्दल त्यांचं देखील मी कौतुक करेल आणि विशेष आभार देखील व्यक्त करेल. डहाणू संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला धोंडा वडवली संघ. सेकंड ओव्हर पॉवर बेस दुसरं षटक. स्ट्रायकिंगला फलंदाज युवराज ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती येतात उमेश. चेंडूचा पाठलाग करायचा होता, थोडेसे फ्रंट फूट वरती आले परंतु अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर गेलाय. पंच सांगतात व्हाईट बॉल. अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. आयोजकांच्या भूमिकेमध्ये RB11 बरफ संघ, त्याचबरोबर आमचे राज भोईर यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. समोर खेळतात लॉंग ऑफ रिझनला, परंतु खेळाडू उपस्थित शॉर्ट मिड ऑफ मध्ये हा चेंडू फील्ड करण्यात आला. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल षटकातील उमेश. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा पाहावं लागेल. यस, पंच सांगतात पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशेपासून थोडासा भरकटतोय गोलंदाज उमेश. लाईन सापडत नाहीये. अतिरिक्त धावा इथे खर्च होत आहेत आणि त्याचा फायदा मिळतोय टीम डहाणू संघाला. धावसंख्या 1 पुढे सरकेल 15 धावा फलकावरती. विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईक युवराज. स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. राईट अमोर द विकेट. लो फुल टॉस फटका चांगला आहे. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं आहे. पायाच्या साह्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप मिळेल तोपर्यंत या ठिकाणी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावसंख्य पुढे सरकेल 17 धावा फलकावरती. एका बाजूला पहिल्या षटकामध्ये चौकार आपण पाहिले अर्जुनच्या बॅटमॅन आणि आता सिंगल डबलला देखील प्राधान्य देत असताना दुसऱ्या बाजूला फलंदाज युवराज. या षटकाची सुरुवात चांगली होती गोलंदाज उमेश कडनं. जरी वाईट बॉल आले तरी देखील मोठे पटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. अजून एक चांगला चेंडू. ब्लाइंड स्ट्रोक खेळताय. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती, पाहत राहिले बॉलला. गुडलेंथ वरती पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ होतोय आणि फलंदाज युवराजला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. युवराजला थोडंसं शांत ठेवलंय गोलंदाज उमेश. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा वाईट बॉल. यस, नो बॉल असेल कारण की लाईनच्या बाहेर हा चेंडू पडलाय. पंच सांगतायत आणि नो बॉलचा इशारा. अवांतर धाव पुन्हा एकदा मिळेल आणि फ्री टिकल असेल पंच. यस, संधी निर्माण झाली युवराज साठी. फायदा उचलावा लागेल आपल्या टीम साठी. एज लागली. फ्रीडच्या चेंडूवरती एकही धाव नाहीये. स्वतःवरती फार नाराज होत आहेत युवराज देखील. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक. अतिरिक्त धावा देखील येत आहेत, त्याच्यानंतर डॉट बॉल देखील येत आहेत. एका बाजूने षटक थोडंसं खराब, एका बाजूला चांगलं देखील मानावं लागेल. हाफ ट्रॅकर होता, समोर खेळून काढतात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. थोडं स्कोर आपण पाहतोय 19 धावा फलकावरती. या षटकाचा विचार केला तर एकूण चेंडू झालेत, बॉल झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये एकही मोठा फटका खर्च केला नाहीये गोलंदाज उमेशनं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज येतात ज्यांच्या बॅटमननं मागच्या षटकामध्ये 3 चौकार आपण पाहिले. तो अर्जुन होतोय स्ट्रायकिंगला. राईट अमोर द विकेट. लॉफ्टेड हिट. फटका छान आहे. जसे अर्जुन स्ट्राईक वरती आले तसा बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. अंतिम बॉल वरती ठोकलाय षटकार. ओव्हरचे 2 षटकांच्या समाप्तीनंतर डहाणू संघाची धावसंख्या बिनगडी बाद 25 धावा. स्वयंसेवक आपण जा लगेच चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लॉट मध्ये हा चेंडू होता, थोडासा ओव्हर पिच हा चेंडू होता आणि त्याला योग्य ती दिशा दिली. पॉवर पिच अंतिम चेंडूवरती हा चौकार आला. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जा. चला नक्कीच खेळाडू कक्षामध्ये पाणी असेल तर आपण घेऊन जायचं लगेच. आता 12th मॅन आपण इथून पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 25 25 फलकावरती पॉवर प्ले आता कंप्लीट होतो. 78चा पाटला सुरू या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 53 धावेची. एक गाडी न गमावता नक्कीच पॉवर प्ले समाप्त झालाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती प्रज्वल पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. अतिरिक्त बाउन्स हाफ ट्रॅकर होता. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न देखील करतायत परंतु पंच सांगतायत बाउन्स भरपूर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हर देखील असेल. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही देखील सूचना असेल. भीमर साठी आणि रनआउट साठी तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू उपलब्ध असतील त्यामुळे व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. धोंडा उडवली टीम. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल कारण की रिव्ह्यू देखील नाहीये. पंचांना जर वाटलं तर आपण पंच रिव्ह्यू घेतील परंतु पंच सांगतात व्हाईट बॉल आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच. व्हाईट बॉल असेल आणि धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल 26 26 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. राईट अमोर द विकेट. समोर खेळतात. बॅक टू द बॉर्डर खेळतात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. प्रज्वल गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये नक्की धावा खर्च केले होत्या. पॉवर प्ले मध्ये 13 धावेचं षटक होतं आणि या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच एक चेंडू वाईट आणि आताचा बॉल डॉट आलाय. कमबॅक करतायत पुढच्या चेंडूवरती. लॉफ करायचं होतं परंतु पाहावं लागेल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा येते. जास्त खर्च होता टीम धोंडा वडवली संघाकडनं आणि त्याचा फायदा मिळतोय टीम डहाणू संघाला. धावसंख्या 27 27 धावा फलकावरती. नटराज स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न. मागे खेळायचं होतं. वेगवान चेंडू. प्रचंड वेग होता या चेंडूमध्ये. गतीमध्ये बीट केले युवराजला. डॉट बॉल आलाय. वेग व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज उमेशकडे. माफ करा नक्कीच प्रज्वल असेल कारण की मागचं षटक उमेश होतं. लेफ्ट फटका छान आहे. गॅप मध्ये खेळाडू उपस्थित रोखू शकत नाहीयेत. बॉल पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. युवराजच्या बॅटमॅनना पहिला चौकार. पहिला चौकार आहे तो युवराजच्या बॅटमॅन. चेसिंग थोडीशी मोठी पाहायला मिळाली आणि वेट देखील गेलं होतं चेंडूचं परंतु बॉल पडल्यानंतर या ठिकाणी बाउन्स झाला आणि सीमा पलीकडे जातो चौकारासाठी. धावसंख्या 31 31 या आकड्यापर्यंत पोहोचतो आहे संघ डहाणू टीम. प्रज्वल पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. ऑन साइडला खेळलेत. अलाउन द कार्पेट. वाईडी संघाचा खेळाडू पोहोचतोय. वेगानं पोहोचलेत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतात फेकतायत आणि या चेंडूवरती मिळते सिंगल. धावसंख्या 32 32 धावा फलकावरती. या षटकाचा विचार केला तर एकूण षटकामध्ये धावाल्यात आपण पाहिले गेले तर 7 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रज्वल आतापर्यंत. पुढचा बॉल फाईन खेळले. पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला. गोळीच्या वेगानं फरार चेंडू. सीमारेषेच्या बाहेर चौकार. फर्स्ट देखील येत आहे आणि 30 बेस मध्ये नक्कीच आपण पाहिले गेलं तर तलिरामांसाठी हे संगीत होतं. सर्वात भारतामध्ये खोटारडा दिवस म्हणून देखील त्याला साजरं केले देखील वावगं ठरणार नाहीये कारण की 30 बेसला दारू भरपूर पितील दाबून आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणतील की दारू सोडली परंतु 4 दिवसानंतर परत सुरुवात होती. फुलटॉस फायदा उचलू शकले नाहीये खेळाडू उपस्थित आणि महत्वपूर्ण विकेट
या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे, कारण की अर्जुनला आता मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का टीम डहाणू संघाला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36-36 धावा फलकावरती आणि सेट बॅट्समॅन सलामीवीर या ठिकाणी अर्जुन बाद झालाय. 42 धावेची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 3 षटकामध्ये 18 चेंडू विजयासाठी 42 ची गरज. हा सामना बॅलन्स झालाय. शेवटच्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे गोलंदाज प्रज्वलला. यस, मॅजिकल ओव्हरचा इशारा होतोय. चॅलेंजिंग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये तुम्हाला 15 धावा जर तुम्ही बनवल्या तर नक्कीच 5 धावा या प्लस होतील, आणि जर 15 पेक्षा कमी बनवल्या तर 5 धावा या मायनस होतील. याची देखील आपण नोंद घ्यायची. गोलंदाजी मार्क वर देत आहेत. चौथ्या षटकामध्ये आयुष येत आहेत. 42 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये यस, छोट्या देखील सामन्याचा नक्की जवळून आनंद घेत आहेत. मोलचे ते नक्कीच डहाणूचे आहेत आणि डहाणू टीमला सपोर्ट करतायत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो गोलंदाज आयुष. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय आणि यश उद्ध्वस्त केले जातील. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये अर्जुन बाद झाले आणि आता युवराज देखील माघारी परत आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन. नक्कीच अप्रतिम संगीत येतात. तलिरामांसाठी का सौर संगीत येतात आणि 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात. आम्ही नेहमीच सांगत आलोय, हौशे, गौशे आणि नवशे हे 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात. जे हौशे असतात ते हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात. जे नवशे असतात ते आपल्या टीमसाठी काही ना काही नवस घेऊन येत असतात. आणि जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही एक संबंध नसतो, क्योंकि पीने वाले को मौका चाहिए. आणि गौशे प्रेक्षक वर्ग देखील झाडाखाली भरपूर आम्हाला पाहायला मिळालेत. योगेश भोईर देखील येत आहेत. इस दुनिया में तरह तरह के लोग रहते योगेश, लेकिन सबसे सुखी इंसान वही होता है जो रात को जाकर 2 पैक मार के सोता है. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी नवीन फलंदाज येतात जितेन. आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. लगातार धक्के पेटे धक्का. अजून एक धक्का लागतोय टीम डहाणू संघाला. जितेन आले होते, त्याच्यानंतर मिहिर आले होते आणि मिहिर देखील या ठिकाणी शून्यावरती बाद होत आहेत. काय कमबॅक केले नक्कीच टीम धोंडावळवली संघानं. सुरुवातीला नक्कीच ज्यावेळेस मात्र बॅटिंग करत होते सलामीवीर अर्जुन, त्यावेळेस मात्र चौकार देखील आपण पाहिले, एक षटकार देखील पाहिला, परंतु अर्जुन बाद झाल्यानंतर सलगचे लगातार विकेट पडतायत. त्याच्यानंतर युवराज बाद झाले. युवराज नंतर आपण आता पाहतोय मिहिर देखील या ठिकाणी बाद झालेत. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती धनुष येत आहेत. न्यू बॅट्समॅन. चला भूमी इलेव्हन राय टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. फटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, झेलची संधी आणि एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांना. प्रयत्न चांगले होते परंतु असे झेल फार कठीण असतात. अंतिम मोमेंटला हा झेल ड्रॉप झालाय. धावा मिळतात त्या चेंडूवरती एकूण 2 धावसंख्या आपण पाहिली तर 38. 38 धावा फलकावरती. मॅजिकल षटक सध्या तरी सुरू आहे. 3 चेंडू झालेत, फक्त 2च धावा बनल्यात. अजूनही 3 चेंडूमध्ये 13 धावा बनवावे लागतील
तेव्हाच कुठे जाऊन तर आपण पाहिलं 5 धावा प्लस होतील आणि जर 13 धावा या ठिकाणी 3 चेंडूमध्ये आला नाहीत तर कुठेतरी 5 धावा या मायनस केल्या जातील. 40 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक केला फलंदाज धनुष ऑन स्ट्राईक. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढतात. ऑन साइडला खेळलेत वाईडी स्ट्रॉंगरला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एकच धाव इथे मिळेल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये इम्प्रेस करतोय गोलंदाज आपण पाहतोय आयुष. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. 4 बॉल या ठिकाणी फेकतो आणि 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल चॅलेंजिंग ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. 2 षटकार मारावे लागतील. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. थोडासा वेळ जातो क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. स्ट्राईक केला फलंदाज जितेन ऑन स्ट्राईक. क्या बात आहे. अप्रतिम हा चेंडू होता. पुन्हा एकदा गॉर्करचा प्रयास आणि अतिशय तेज सरळ चेंडू होता. प्रचंड वेग होता या चेंडूमध्ये. गतीमध्ये देखील इम्प्रेस करतोय गोलंदाज आयुष. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. ऑन साइडला खेळले फटका छान आहे. बॉल सीमा पलीकडे षटकार परंतु चॅलेंजिंग ओव्हर या ठिकाणी मॅजिक ओव्हर कंप्लीट करू शकले नाहीयेत कारण की या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 90 धावा आल्यात आणि टोटल स्कोर असेल आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीएस -5 धावा करून फक्त 40 धावा असेल धाव फलकावरती. फास्ट खेळायचं आयोजकांच्या सूचना येतात. टीम धोंडावडीवली टीम लगेच फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे. लावून घ्या आपण. धोंडावडीवली टीम जास्त वेळ आपण घेऊ नका. 12 चेंडू विजयासाठी अलोटची धावेची गरज असेल. 40 धावा स्कोरबोर्ड वरती बनल्या गेल्यात. अंतिम बॉल वरती जरी षटकार आला तरी देखील त्याचा फायदा जास्त मिळाला नाहीये टीम डहाणू संघाला. गोलंदाजी मार्क वर देत आहेत 5व्या षटकामध्ये. प्रथमेश गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. तो पहिला चेंडू लॉफ केलाय. बॉल वाईड स्ट्रॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. षटकार आलाय. नवसंख्य बोचली 46 46 या आकड्यावरती विजयासाठी समीकरण. येणारा 11 चेंडू आणि 32 धावेची गरज असेल. बॉलची पाहणी केली जाते पंचांच्या माध्यमातून आणि जेव्हा जेव्हा चेंडू खराब होईल फुटला जाईल त्याच्यानंतर आपण पाहिले गेलं तर भिजला देखील जाईल तेव्हा तेव्हा नवीन चेंडू या ठिकाणी घेण्यात येईल. हा स्पर्धेचा नियम आहे. चला षटकार आला. 32 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डहाणू संघ देखील सहजासहजी हार मानणार नाहीये या सामन्यामध्ये. या फटक्यावरती दाखवलाय फलंदाज धनुषनं हा षटकार ठोकलाय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 ची गरज. सामना बॅलन्स होतोय. प्रथमेश पुन्हा एकदा सहज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र व्यवस्थित कनेक्शन नाहीये आणि इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपानं ई सिंगल मिळेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. 32 ची गरज होती. आता 10 चेंडू विजयासाठी
गरज असेल ती 31 धावेची. कमबॅक करतोय नक्कीच पुढच्या चेंडूवरती प्रथमेश. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतायत. मागच्या षटकामध्ये जितेनच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे, सिद्ध देखील केली या मॅच मध्ये. परंतु अजूनही मोठ्या पटक्यांची गरज असेल डहाणू संघाला या मॅच मध्ये, या षटकामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायची टीम. धोंडावडे टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण, जास्त वेळ घेऊ नका. प्रथमेश तयार. राईट आर्म द विकेट. लॉफ्टेड फटका छान आहे. ताकदीचा योग्य तो वापर, परंतु खेळाडू उपस्थित आणि दोन खेळाडू आले होते, परंतु दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, संवाद नव्हती. चेंडूला उंची जास्त काढली आणि हा अखेरकार झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते शैलेशनं हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद जितेन. बॅक सो मच. नक्कीच दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, संवाद नव्हता, परंतु अखेरकार झेल टिपला गेला. जर झेल ड्रॉप झाली असती, कुठेतरी चौकार षटकार आला असता तर महागात पडू शकला असता टीम धोंडा वडवली संघाला. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज देत आहेत. नितीन येत आहेत नवीन फलंदाज. 9 चेंडू विजयासाठी 31 धावेची गरज असेल. प्रथमेशला मिळते सफलता या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल या षटकातील. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता सिद्ध केली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटनं पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. षटकार. खूप खोलवर फलंदाजी आहे डहाणू संघामध्ये. आता षटकार ठोकला फलंदाज नितीननं 6व्या क्रमांकावरती येऊन. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली. टोटल स्कोर 53 नावाला फलकावरती. विजयासाठी गरज येणारे 8 चेंडू आणि 25 धावेची. सामना बॅलन्स होतोय. मॅच मध्ये थोडस कमबॅक करतोय पुन्हा एकदा संघ डहाणू. दोन्ही संघ एकाच कॅलिबरीचे, एका ताकदीचे, त्यामुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल यातील मात्र आता शंका नाहीये. पुढचा चेंडू या षटकातील. प्रथमेश पुन्हा एकदा उडवलाय बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेखेच्या बाहेर. रिप्लाय दाखवत आहेत मागच्या शॉटचा. षटकार. धावसंख्या नक्कीच 59 डावावर फलकावरती. 7 चेंडूंचा या ठिकाणी खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी 19 धावेची गरज. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. लगातार षटकार येत आहेत फलंदाज नितीनच्या बॅटमधनं. प्रत्येक खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये काही ना काही योगदान आपल्या टीमसाठी दिले. डहाणू विपक्ष गावदेवी स्पोर्ट धोंडा वडवली या दोन संघामध्ये लढत आपण एन्जॉय करतोय आणि सामना आता अंतिम मोमेंट पर्यंत खूप चांगला रंगलाय. फिली मिडॉपला एक खेळाडू तैनात करत झालाय. प्रथमेश थोडासा मागला ठरतो अंतिम मोमेंटला. या शेवटच्या काही चेंडूवरती धावा आल्यात. ओव्हर द विकेट चेक करतायत. नक्कीच डेट घोषित करतील पंच. शेवटचा चेंडू षटकातील. स्ट्रायकरला फलंदाज नितीन ऑन स्ट्राईक. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं.
सफल झाले होते, बॅकफूट वरती आले होते, मागे खेळायचं होतं, परंतु तेच सर हा चेंडू यशांचा वेध घेऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय आणि आता षटक क्रमांक 5 वर देखील समाप्त होते. अंतिम क्षणामध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 19 धावेची गरज असेल. डीजे याची चाहूल मात्र मैदानावरती सर्वांनाच लागली आहे. एका बाजूला टीम डहाणू संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट ढोंडावळी टीम. दोन्ही संघ हार मानणार नाहीये सहजासहजी. हा सामना डहाणू संघ देखील सोडणार नाहीये, कारण की त्यांच्यामध्ये देखील खोलवर फलंदाजी मी अगोदर सांगितलं आणि त्याच प्रकारची फलंदाजी 6व्या क्रमांकाच्या नितीनने देखील केली आहे. दुसऱ्या बाजूला सेट झालेत फलंदाज आपण पाहतात. धनुष देखील, धनुषच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आपण पाहिलाय, परंतु अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. त्याच्या हातामध्ये चेंडू नाही, तर हा सामना सोपवलाय. धोंडा वडवली टीमचं भवितव्य सोपवलाय. तो गोलंदाज येतोय आयुष, गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू षटकातील लॉफ्टेड हिट, पहिल्या चेंडूला पाठवलाय वाईड स्लॉंग ऑन, सीमारेखेच्या बाहेर. धनुषच्या बॅटमधला षटकार. षटकार आलाय धनुषच्या बॅटमधनाने. आता धावसंख्या पोहोचली आहे 65. 65 आकड्यावरती विजयासाठी गरज येणारे 5 चेंडू आणि 13 धावेची गरज. सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी डॉट बॉलची गरज आहे टीम धोंडा वडवली संघाला. पुन्हा एकदा यावेळेस मध्ये खेळाडू उपस्थित आणि टिपली असेल. विकेट मिळेल या चेंडूवरती. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते प्रज्वल त्या ठिकाणी. आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक धोंडा वडवली संघाचा. येणारे 4 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावेची गरज. चला टीम मीटिंग नको, नक्कीच धोंडा वडवली टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच धोंडा वडवली टीम. 4 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 13 धावेची गरज असेल. नवीन फलंदाज येतोय गोपाल येतोय. प्रॉपर कनेक्शन नाहीये यावेळेस मात्र एकच धाव इथे मिळेल या चेंडूवरती. थोडेसे नाराज होत आहेत गोपाल देखील. आणि आता सामन्यामध्ये कमबॅक झालंय. गोलंदाज या ठिकाणी आयुष कमबॅक करतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 12 धावेची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 12 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी डहाणू संघाला. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. धोंडा वडवली टीमच्या माध्यमातून सापळा रचण्याचा प्रयत्न करतात फलंदाज नितीनसाठी. नितीनच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. तोच नितीन स्ट्रायकरला पाहायला मिळेल. 3 चेंडू 12ची गरज. ओ क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. डॉट बॉल असेल, यस. लाऊड अपील देखील केली होती, पंचांकडे कटाक्ष टाकले होते एलबीडब्ल्यू साठी, परंतु पंच सहमत नाही आहेत. आणि आता इथून मात्र डॉट बॉल आलाय. हा डॉट बॉल फार महत्वपूर्ण होता टीम धोंडा वडवली संघासाठी, कारण की आता 2 चेंडू
आणि दोन्ही चेंडूवरती षटकार मारावे लागतील. एका चेंडूमध्ये नक्कीच कमबॅक झालाय टीम धोंडा वडवली संघाचा. या चेंडूवरती जर षटकार आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आयुष. हो पुन्हा एकदा यॉर्कर. क्या बात आहे. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. लगातार 2 चेंडू सुरेख टाकलेत. डेट ओव्हर स्पेशलिस्ट आयुष आपण बाद आहेत आणि हा सामना झुकलाय टीम गावदेवी स्पोर्ट धोंडा वडवली संघाच्या बाजूला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या मॅच मधील. चला भूमी इलेव्हन राया संघाचे कॅप्टन लगेच आपण रेडी राहायचे टॉस साठी. नक्कीच राया संघाचे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पडद्यावरती कोणी बसू नका प्लीज, विनंती असेल. पडद्याच्या पाठीमागे आपण बसा. आणि शेवटचा चेंडू देखील अप्रतिम डॉट बॉल आलाय आणि सामना फिनिश होतो. सामना जिंकलाय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती टीम गावदेवी